नमस्कार. विद्या मंदिर पायाचा होडा यांच्याकडून शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश सूचना आलेली आहे. तर आजच्या या माहिती सत्रामध्ये आपण याच सूचनेमधील प्रत्येक गोष्ट अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. शाळेचं घोषवाक्य बघा किती छान आहे. संस्कारक्षम शिक्षण, उज्ज्वल भविष्य. आणि हे फक्त शब्द नाहीत, नाही का? हे तर पालकांना दिलेलं एक प्रकारचं आश्वासन आहे की इथे फक्त पुस्तकी शिक्षण नाही, तर मुलांच्या भविष्याचा मजबूत पाया रचला जाईल. चला तर मग प्रवेशाच्या तपशिलात जाण्यापूर्वी आपण शाळेचं मूळ ध्येय काय आहे, त्यांची उद्दिष्ट काय आहेत, हे अगदी थोडक्यात समजून घेऊया. प्रत्येक पालकाच्या मनात खरं तर एकच प्रश्न असतो, तो म्हणजे आपल्या मुलासाठी, आपल्या पाल्यासाठी सगळ्यात चांगलं काय आहे. आणि विद्यामंदिर ह्याच एका प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्यांचं उत्तर आहे सर्वांगीण विकास. आता याचा अर्थ काय? तर सरळ आहे, शाळा केवळ मार्कांवर किंवा पुस्तकी ज्ञानावर लक्ष केंद्रित करत नाहीये, तर मुलांच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक अशा सगळ्याच पातळ्यांवर विकासासाठी वचनबद्ध आहे. बरं, आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या बातमीकडे. शाळेने प्रवेश प्रक्रिया सुरू केलेली आहे. चला, त्याबद्दलचे सगळे तपशील आता पाहूया. सूचनेनुसार ही प्रवेश प्रक्रिया सध्या खास करून इयत्ता पहिलीसाठी सुरू झालेली आहे. ज्या पालकांना वाटतं की आपल्या पाल्याच्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात एका उत्तम शाळेतून व्हावी, त्यांच्यासाठी ही एक खूप मोठी संधी आहे. ठीक आहे, मग प्रवेशासाठी नक्की कोणती कागदपत्र लागणार आहेत? शाळेने ही यादी खूपच सोपी ठेवली आहे. चला बघूया. तर ही आहे आपल्यासमोर आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण यादी. ही यादी अगदी सरळ आहे. बघा, सगळ्यात पहिलं पाल्याचा जन्मदाखला आणि त्याचं आधार कार्ड. त्यानंतर दुसरं पालकांचं स्वतःचं आधार कार्ड. आणि तिसरी गोष्ट म्हणजे पासपोर्ट साईज फोटो. बस, ही 3 मुख्य कागदपत्रं आपल्याला तयार ठेवायची आहेत. आणि हो, यातली एक छोटी पण तितकीच महत्वाची गोष्ट, ती म्हणजे पासपोर्ट साईज फोटोंची संख्या. सूचनेमध्ये अगदी स्पष्टपणे सांगितलंय की 2 फोटो लागतील. त्यामुळे अर्ज करताना ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. ही तर झाली कागदपत्रांची गोष्ट. पण एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी की हा फक्त एक अर्ज नाहीये, तर हे आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याकडे टाकलेलं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं पाऊल आहे. म्हणजे प्रवेश अर्ज सादर करणं हे काही फक्त एक काम नाहीये. उलट ही एका अशा प्रवासाची सुरुवात आहे जिथे पाल्याला संस्कारक्षम शिक्षण मिळेल, त्याचा सर्वांगीण विकास होईल, अगदी शाळेने वचन दिल्याप्रमाणे. आणि म्हणूनच विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की आपल्या पाल्याच्या या यशस्वी वाटचालीची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी चढण्यासाठी पालक म्हणून आपण सज्ज आहोत का? कारण विद्या मंदिराचे दरवाजे आता उघडले आहेत आणि निर्णय आता आपल्याला घ्यायचा आहे.